integral of the type integration of x square plus bx plus c dx or and integration of 1 upon under root of x square plus bx plus c. म्हणजे न्यूमरेटर हा 1 असायला पाहिजे, इट मस्ट बी 1, अँड डिनॉमिनेटर कंटेन दिस क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन लाईक एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी. ते अंडररूटच्या आतमध्ये असेल तरी चालते किंवा अंडररूटच्या बाहेर असेल तरी चालते. तर अशा पद्धतीनं जर इंटिग्रेशनचा प्रॉब्लेम असेल तर काय करायचं? व्हेरी सिम्पल कॉन्सेप्ट. टू इव्हॅल्युएट अबाउट टाइप ऑफ इंटिग्रल यूज फॉलोइंग स्टेप्स. फर्स्ट स्टेप इज मेक कोएफिशिएंट ऑफ एक्स स्क्वेअर ॲज युनिटी, दॅट इज 1. म्हणजे हा जर एक्स स्क्वेअर आहे तो अंडररूटच्या आतमध्ये असो की बाहेर असो, त्याचा जो कोएफिशिएंट आहे ए, हिअर ऑल्सो ए, that a must be converted to 1. टेक आउट ए ॲज अ कॉमन एलिमेंट. याला 1 करायचा. कसा? याला कॉमन काढून टाका, तो 1 होऊन जाईल. कॉमन काढणं म्हणजे आतमधले जे टर्म्स आहेत त्या सगळ्यांना एने डिवाइड करायचं. त्याच्यानंतर एकदा का तो 1 झाला, कोण? कोएफिशिएंट ऑफ एक्स स्क्वेअर. दुसरी स्टेप वॉट? ॲड अँड सबस्ट्रॅक्ट थर्ड टर्म. आता हे आपण 10th स्टँडर्डला पाहिलं होतं, थर्ड परफेक्ट स्क्वेअर मेथडमध्ये. थर्ड टर्म काय करायची? ॲड आणि सबस्ट्रॅक्ट करायची. कशा पद्धतीनं थर्ड टर्म कॅल्क्युलेट करता येईल? हाफ इंटू कोएफिशिएंट ऑफ एक्स होल स्क्वेअर. जो एक्सचा कोएफिशिएंट आहे त्याचा हाफ करून टाका आणि त्याचा स्क्वेअर घ्या, आणि ती आलेली जी काही टर्म असेल ती ॲज अ थर्ड टर्म म्हणून ॲड आणि सबट्रॅक्ट करायची. त्याच्यानंतर जे काय उरेल त्याला स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये लिहायचं. म्हणजे फर्स्ट टर्म स्क्वेअर प्लस ऑर मायनस सेकंड टर्म स्क्वेअर, म्हणजे व्हेरिएबल स्क्वेअर मायनस ऑर प्लस कॉन्स्टंट स्क्वेअर या फॉर्ममध्ये लिहायचा. आणि मग आपण आता जे 7th स्टँडर्ड फॉर्म्युला पाहिले होते ते 7th स्टँडर्ड फॉर्म्युलापैकी कुठला तरी एखादा फॉर्म्युला इथे यूज होईल, आणि तो फॉर्म्युला यूज केला की आपल्याला फायनल आन्सर भेटून जाईल. सो नाव सी फर्स्ट प्रॉब्लेम. इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन इंटिग्रेशन ऑफ 1 upon x square plus 8x plus 12, x square plus 8x plus 12 dx. So this is first question. आता या टाईपचा क्वेश्चन आहे. ax square plus bx plus न्यूमरेटर इज 1. सो मेक कोएफिशिएंट ऑफ एक्स स्क्वेअर ॲज युनिटी. ऑलरेडी आहे म्हणजे करायची गरज नाही. नाव एक्स स्क्वेअर प्लस 8x ॲड अँड सबस्ट्रॅक्ट थर्ड टर्म. आता थर्ड टर्म कशी कॅल्क्युलेट करायची? टी म्हणजे थर्ड टर्म. कोएफिशिएंट ऑफ एक्स इज इक्वल टू 8 इंटू 1/2 होल स्क्वेअर. सो 8चा हाफ म्हणजे 4, 4चा स्क्वेअर दॅट इज 16. म्हणून ॲड 16 सबस्ट्रॅक्ट 16. सो दिस इज थर्ड टर्म. ॲड अँड सबस्ट्रॅक्ट थर्ड टर्म प्लस 12 रिमेन ॲज इट इज. नाव these 3 terms are perfect square. So x square plus 8x plus 16 यांना एका ब्रॅकेटमध्ये ठेवून देऊ. minus 16 plus 12 that is minus 4 dx. So these 3 terms are perfect square of which term? X square is the square of x here plus 8x for right hand side plus 16 is the square of 4 whole square. लक्षात घ्या कशा पद्धतीने हा स्क्वेअर कसा करता येईल. एक्स स्क्वेअर कोणाचा स्क्वेअर आहे? एक्सचा, म्हणून एक्स लिहायचा. मिडल टर्म पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह लिहा, निगेटिव्ह असेल तर निगेटिव्ह लिहा. थर्ड टर्म जे आहे ते ज्याचा कोणाचा स्क्वेअर असेल तो लिहा. म्हणजे 16 कोणाचा स्क्वेअर आहे? 4चा. सो एक्स प्लस 4 होल स्क्वेअर इज इक्वल टू, याचा समजा आपण एक्सपान्शन केलं तेवढं भेटतं. मायनस 4, 4 इज स्क्वेअर ऑफ 2 दॅट इज 2 स्क्वेअर. आता हा जो प्रॉब्लेम आहे कुठल्या फॉर्मॅटमध्ये जातो किंवा कुठला फॉर्म्युला लागेल? 1 अपॉन व्हेरिएबल स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर मायनस मायनस कॉन्स्टंट स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर. तर हा जो प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम सांगतो कोणता फॉर्म्युला अप्लाय करायचा. आता या फॉर्म्युल्याचा आन्सर काय? 1 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. द आन्सर इज 1 अपॉन ट्वाइस ए लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स मायनस ए अपॉन एक्स प्लस ए प्लस सी हा याचा आन्सर. तर इथे एक्स म्हणजेच एक्स प्लस 4 आणि ए म्हणजेच 2. सो राईट आन्सर 1 अपॉन ट्वाइस ए दॅट इज 2 लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स प्लस 4 मायनस ए 2 अपॉन एक्स प्लस 4 प्लस ए 2 प्लस सी. एक्सच्या ऐवजी एक्स प्लस 4 येईल, एच्या ऐवजी 2 येईल. लास्ट आन्सर 1/4 लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स प्लस 2 अपॉन एक्स प्लस 6 प्लस सी. अशा पद्धतीने याचा आन्सर 1/4 लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स प्लस 2 अपॉन एक्स प्लस 6 प्लस 6. एक अंडर रूट वाला घेऊन घेऊ क्वेश्चन.
I is equal to integration of 1 upon under root of 3x square minus 4x plus 2. 3x square minus 4x plus 2 dx. Now here coefficient of x square is not 1, so make first it as unity. So under root of 3 taking common. So x square minus 4x by 3 plus 2 by 3. कॉमन निघत नसेल तर डिवाइड करून टाका, निघत असेल तर चांगली गोष्ट आहे. 3ला बाहेर काढून टाकू, 3 एकटा बाहेर निघणार नाही, विथ अंडर रूट साईन बाहेर निघेल. सो 1 अपॉन अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 4x बाय 3 प्लस 2 बाय 3. ही स्टेप डायरेक्टली यायची, ही स्टेप सोडून द्यायची. नाव make coefficient of x square as 1. First step completed. Now add and subtract third term tt. Third term is equal to, what is third term? Coefficient of x, that is minus 4 by 3 into 1 by 2 whole square. So 2 to the 4 means 2 by 3. 2 by 3 का square किती होईल? 4 by 9. So add and subtract 4 by 9. So 1 by root 3 integration of 1 upon under root of x square minus 4x by 3. First term, second term. Now third term, this is 4 by 9 plus 4 by 9 and minus 4 by 9. So this is add and subtract third term. Last term is 2 by 3, so plus 2 by 3 dx. The first 3 terms perfect square असतातच, त्याच्यासाठी आपण add and subtract third term केली आहे. So 1 by root 3 integration of 1 upon. So this is the square of x minus and this is the square of 4 by 9, that is square of 4 by 9 2 by 3. So x minus 2 by 3 whole square. So x square is the square of x, here minus, so write minus. 4 by 9 is the square of 2 by 3. So x minus 2 by 3 whole square. आता याचं कॅल्क्युलेशन करावं लागेल. इथे 9 आहे, इथे 3 आहे, याला 3 ने मल्टिप्लाय करा. सो मायनस 4 बाय 9 प्लस 2 by 3 ला 3 ने मल्टिप्लाय केलं तर 3 2 जार 6, 3 3 जार 9. नाव डिनॉमिनेटर इज सेम. So minus 4 plus 6 divided by 9. So minus 4 plus 6, that is 2 by 9. So right here plus 2 by 9 dx. Okay. Now make square term both. So integration of 1 upon under root of x minus 2 by 3 whole square plus 2 is a square of root 2, 9 is the square of 3, so under root 2 by 3 whole square dx. Now use formula. Which formula? 1 upon under root of x square plus a square dx. So 1 upon under root of x square plus a square dx. कुठला फॉर्म्युला अप्लाय करता येईल x square plus a square मध्ये? log of mod of x plus under root of x square plus a square plus c. हा फॉर्म्युला अप्लाय करता. हा फॉर्म्युला इथे अप्लाय करा. एक्स म्हणजेच एक्स मायनस 2 by 3, ए म्हणजेच रूट 2 by 3. सो 1 अपॉन रूट 3 ऑलरेडी आहे. लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स मीन्स एक्स मायनस 2 by 3 प्लस अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर म्हणजे ही एक्सप्रेशन एक्स मायनस 2 by 3 होल स्क्वेअर प्लस रूट 2 by 3 प्लस सी. आता याला सॉल्व करायचं कसं? हे म्हणजेच हे, याला जर सॉल्व केलं असतं तर हे मिळेल, याला सॉल्व करा हे मिळेल, याला सॉल्व करा हे मिळेल, आणि म्हणून आपण हे डायरेक्ट लिहू शकतो आणि लिहायचं. सो 1 by root 3 log of mod of x minus 2 by 3 प्लस अंडर रूट ऑफ, याला तसंच नाही ठेवायचं, इथपर्यंत आणून ठेवू शकतो. दॅट इज एक्स स्क्वेअर मायनस 4 by 3x प्लस 2 by 3 प्लस सी. सो इन दिस वे वी गॉट द आन्सर. कुठे गेला आन्सर? 1 by root 3 log of mod of x minus 2 by 3 plus under root of x square minus 4 by 3x plus 2 by 3 plus c. एक लास्ट क्वेश्चन घेऊन टाकू या टाईपचा. 1 upon जेव्हा एक्स स्क्वेअर हा निगेटिव्ह असतो तेव्हा काय करता येईल? ॲक्टिव्हिटी म्हणून दिलेली आहे. I is equal to integration of 1 upon under root of 1 plus x minus x square, under root of 1 plus x minus x square dx. आता याला सिम्प्लिफाय करताना काय करायचं? अंडर रूट ऑफ मेक कोएफिशिएंट ऑफ एक्स स्क्वेअर एज युनिटी ऑलरेडी चेंज करायची गरज नाही. 1 तर हे जे दोन व्हेरिएबल असलेल्या टर्म्स आहेत एक्स आणि एक्स स्क्वेअर, याच्यानंतर मायनस बाहेर काढायचं, कारण एक्स स्क्वेअर हा निगेटिव्ह जर ठेवला तर अंडर रूटच्या बाहेर तो एक तर निगेटिव्ह बाहेर निघत नाही. दुसरा
ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअरचाही फॉर्म्युला आहे आणि एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअरचाही फॉर्म्युला आहे. तर इथे जो फॉर्म्युला लागेल तो कोणता लागेल मग ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअरचा. त्याच्यासाठी म्हणून पहिल्यांदा काय करू, एक्स स्क्वेअर निगेटिव्ह आहे, एक्स पॉझिटिव्ह आहे, तिथून मायनस बाहेर काढू. म्हणजे एक्स स्क्वेअर ही फर्स्ट टर्ममध्ये इथे ब्रॅकेटमधले आणि एक्स हा निगेटिव्ह तो सेकंड टर्म म्हणतो एक्स dx. Now add and subtract third term within this bracket. So x square minus x, coefficient of x1 चा half 1/2 चा square 1/4. So add 1/4, subtract 1/4. So this is add and subtract third term. Now these three terms are perfect square. So 1 minus x square minus x plus 1/4. आणि हा जो मायनस 1/4 याचा आतमध्ये काही काम नाही, त्याला बाहेर काढा. सो मायनस ऑफ मायनस प्लस 1/4. न 1 आणि 1/4 हे दोन कॉन्स्टंट आहे, त्यांची ॲडिशन करून टाकू. 1 प्लस 1/4, 4 प्लस 1 दॅट इज 5/4 मायनस एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस 1/4. दिस इज अ स्क्वेअर टर्म, परफेक्ट स्क्वेअर टर्म. एक्स स्क्वेअर इज द स्क्वेअर ऑफ एक्स मायनस राईट मायनस 1/4 इज द स्क्वेअर ऑफ 1/2. नाउ 5/4 इज द स्क्वेअर ऑफ root 5/2. So integration of 1 upon root 5/2 whole square minus x minus 1/2 whole square. Now use formula, integration of 1 upon under root of constant square minus variable square. 1 upon under root of a square minus x square, that is sine inverse of x by a plus c. याचा आन्सर काय येईल मग साइन इनवर्स ऑफ एक्स म्हणजेच एक्स मायनस 1/2 अपॉन ए दॅट इज रूट 5/2 प्लस सी. अशी जर कंडिशन आली तर काय करायचं, बोथ ऑफ द सेम डिनॉमिनेटर 2. सो मल्टिप्लाय इच अँड एव्हरी एलिमेंट ऑफ दिस ब्रॅकेट विथ 2. वी गेट आन्सर साइन इनवर्स ऑफ ट्वाइस एक्स मायनस 1 अपॉन रूट 5 प्लस सी. So this is very easy topic.